मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कशासाठी? मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ओलांडली. कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघ घरोघरी जाऊन 100 वर्षात केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणार. संघाच्या शताब्दीनिमित्त देशभरात मंडळ स्तरावर विविध उपक्रम राबवणार. जास्तीत जास्त गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग नोंदवला जाणार. नाशिकमध्ये महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक. महायुतीमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठक. महायुतीला सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. ठाकरेंच्या मातोश्री परिसरामध्ये आदित्य ठाकरेंचे बॅनर झळकले. आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचा उल्लेख. राजकीय आरोपांचे शिंतोडे उडवणाऱ्यांना कोर्टाची चपरा असा बॅनरवर उल्लेख. मुंबईच्या तारदेवमधील उच्चभ्रू गृहसंकुलाचं 18 मजले अनधिकृत. उच्च न्यायालयाकडून घरं रिकामी करण्याचे आदेश. वेलिंग्टन हाईट्स इमारतीमधील 17 ते 34 मजल्यांवरील रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे आदेश. मुंबईत झोपडपट्ट्यांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना 10% वाढीव जागा आणि 4% व्याज सवलत. तज्ज्ञ समितीकडून एक खिडकी योजना आणि स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस. महामुंबई मेट्रोच्या मार्गिकांवर दररोज 305 फेऱ्या धावणार. प्रवासी संख्येमध्ये वाढ झालेल्यानं गर्दीच्या वेळेत 21 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांसह भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. पहिल्या 6 दिवसांमध्ये अनामत रकमेसह 2772 अर्ज सादर. मुंबई महापालिकेच्या जुन्या मलवाहिन्यांची सफाई करताना कामगारांना विविध अडचणी. मलवाहिन्यांची सफाई आता रोबो करणार. 8 कोटी 14 लाख रुपये खर्चून पालिका प्रशासन रोबो खरेदी करणार. मुंबई महापालिकेच्या सफाईच्या कंत्राटाला 24 कंपन्यांचा प्रतिसाद. 21 विभागांसाठी पालिकेकडून अर्ज. निविदांमधून अंतिम मतदारांची निवड करणार.